नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याज व चक्रवाढ व्याजचे पोलीस भरती 2023चे प्रश्न आपण आज घेणार आहोत. तर चला मग सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला. गोपाळने 15,000 रुपये रक्कम दर साल दर शेकडा 12 वर्षाने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल? सरळ व्याज मुंबई पोलीस 2023ला पडलेला प्रश्न आहे. आता इथं रक्कम किती? 15,000. मग 15,000 गुणिले दर किती? 12 गुणिले वर्ष किती? 5 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 12 पंचे 60, 150 गुणिले 60 करून घ्यायचा. हा शून्य जसंच तसा. 6 शून्य शून्य, 6 पंचे 30, शून्य हातच्याला 3, 6 एक 6, 6 आणि 3 9, म्हणजे 90,000 रुपये त्याला द्यावे लागतील. म्हणून ऑप्शन क्रमांक आपला 2 उत्तर बरोबर आहे. याच्यासाठी ते सूत्र आहे आपल्याला माहिती आहे. मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. हे आपण सूत्र वापरलेलं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. सुशांतने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1600 रुपये कर्ज घेतले. जर त्याने कर्ज फेडताना 784 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर काय होता? आता इथं काय होतं आहे माहिती का? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 आहे आपलं, बरोबर. पण इथं काय म्हणत आहे? सुशांतने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी, म्हणजे हा एक्स पण आहे आणि हा एक्स आहे, म्हणजे एक्स व्हॅल्यू एक्स व्हॅल्यू. पण किती रक्कम घेतलं आहे? 1600 कर्ज घेतले. असं 1600 कर्ज घेतलं किती वर्षासाठी? एक्स वर्षासाठी. आणि किती दरासाठी घेतलं? एक्स दरासाठी, म्हणून भागिले 100. आणि किती व्याज मिळालेलं आहे? 784 रुपये. म्हणजे याच्यातून 784 त्याने नुसतं व्याज दिलं आहे, म्हणून 784 आपल्याला व्याज मिळालेलं आहे. म्हणून भागिले याचे 2 शून्य गेले, याचे 2. आता काय उरलं आपल्याला? 16 गुणिले एक्स आपलं इकडे उरलं. आता काय करायचं? 16 गुणिले एक्स स्क्वेअर उरला. मग इकडे काय उरलं? 784. एक्स स्क्वेअर बरोबर 784 भागिले 16. आता 2ने भाग देऊन देऊ. 2 8 16, 2 त्रिक 6, 1 उरला, 2 9 18, 2 दुने 4. आता 8 उरला. 8 1 8, 8 चौक 32, किती उरले? 7. 8 9 72. आपला एक्स स्क्वेअर आपला आला 49. म्हणून एक्स काय येईल आपला? 7. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक चौथा. दर साल दर शेकडा 10% दराने 400 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल? धुळे पोलीस 2023ला पडलेला प्रश्न आहे. आता याला 2 स्टेपाने करू मी. पहिली सोपी स्टेप, सोपी म्हणजे बेसिक आहे. आता किती? 400 रुपये. काय सांगितलं आहे? 10% दराने. 1 शून्य सोडला की 10% निघता. मग 10% किती? 40 आले. मग हे 40 प्लस करायचे, हे झाले पहिल्या वर्षाचे. मग हे किती आले? 440. 2 वर्षाचं सांगितलं आपल्याला. मग 2 वर्षाचे याच्यावर निघेल दुसऱ्या वर्षाचा. दुसऱ्या वर्षाचा 10% व्याज किती येईल? 44. हे 44 प्लस करायचे, 4 8 4, म्हणजे 84 चक्रवाढ व्याज राहील. हे 400मधून हे वजा करून घ्यायचे. 84 आले. आणि दुसरी स्टेप कशी राहील? 10% दर आहे, बरोबर. 400चे 10% दर आहे, मग 110 भागिले 100 गुणिले 110 भागिले 100. 2 वेळेस का बघितलं? कारण की 2 वर्षासाठी. हा 1 शून्य गेला, हा 1 गेला, याचा 1 गेला, याचा 1 गेला, याचे 2 गेले, याचे 2 गेले. हा 121 गुणिले 4, 4 1 4, 4 2 8, 4 1 4, किती आले? 484मधून 400 वजा करून घ्यायचं, 84 आला. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5वा. 12% दराने 4 वर्षात एका रकमेचे 408 रुपये व्याज झाले तर ती मुद्दल रक्कम किती रुपये होती? बुलढाणा पोलीस 2023ला पडलेला प्रश्न आहे. आता इथं काय होतं आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आणि इथं सरळ व्याज टाकायचं. आपल्याला मुद्दल काढायची सांगितली. मुद्दलला एक्स मानू, गुणिले दर काय आपला 12% गुणिले काळ किती? 4% भागिले 100. जसंच तसा. व्याज किती मिळालेलं आहे आपल्याला? 408. मग आता भागून घ्यायचं थोडं, नाही तर जसंच तसं इकडे घेऊन यायचं. हा एक्स इकडं जसंच तसा. हा 408 गुणिले 100 भागिले 12 गुणिले 4. 12 1 12, 12 त्रिक 36, किती उरले? 4. 12 चौक 48, 2 दुने 4, हा 50 झाला आपला. हा 17 होऊन जाईल. 17 5 85, म्हणजे 850 ती आपली रक्कम असेल. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6वा. महेशने एका व्यक्तीला 10,000 रुपये व्याजाने दिले असतील आणि त्याचा व्याजाचा दर दर साल दर शेकडा 10% असेल तर सरळ व्याजाप्रमाणे महेशला 10 वर्षानंतर किती रक्कम परत मिळेल? आपलं सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100
बरोबर सरळ व्याज. बरोबर. मग ती मुद्दल आहे आपली 10,000 रुपये सॉरी गुणिले दर आहे 10% गुणिले 10 वर्षानंतर सांगितलं आहे भागिले 100. याचे 2 शून्य गेले, याचे 2 शून्य गेले. किती 10 वर्षानंतर किती रुपये परत मिळतील म्हणजे रास मिळेल ही. बरोबर. 100 गुणिले 100 आपल्या इथे 10,000 म्हणजे असे किती रुपये भेटतील त्याला 10,000 व्याजाला आणि 10,000 मुद्दल आहे आपले, असे 20,000 रुपये मिळतील. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2023ला पडलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7. हिरा दर महिन्याची बचत रुपये 650 रुपये आहे. दरवर्षी 34% व्याज तिच्या खात्यावर जमा होते, तर प्रत्येक महिन्याला किती व्याज मिळेल? यवतमाळ पोलीस 2023ला पडलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. 650 रुपये बचत तिची एका महिन्याची, अशी किती महिन्याची बचत करते ती? वर्षाची बचत करते. 34% व्याज तिला वार्षिक दिलेलं आहे दरवर्षी, म्हणून 650 जर एका वर्षाला जमा करत असेल तर असे 12 महिन्याला सॉरी एका महिन्याचं आहे, हे वर्षाचं आहे 12 महिन्यात, म्हणून वर्ष करून घ्यायचं. 12 शून्य शून्य 12 पंचे 60 हातचलचा 12 सकम 72 78. ती एका वर्षाला 7,800 रुपये गुंतवणूक करते म्हणजे बचत करते. 7,800चे 34% व्याज त्याला दरवर्षी मिळते, गुणिले 34% मिळतात भागिले 2. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. मग 34 गुणिले 78 केलं तर आपल्याला मिळतात हे 4 8 32, 4 7 28 आणि 3 31. हा 0 3 8 24 हातचाल 2 7 21 आणि 2 23 2 5 6 2 म्हणजे 2652 रुपये व्याज मिळतं तिला एका वर्षासाठी. पण प्रश्न काय आपल्याला, तर प्रत्येक महिन्याला किती व्याज मिळते? महिने किती आपले 12, वर्षासाठी हे व्याज आहे आपलं वर्षाचं, म्हणून भागिले 12 केले. 12 1 12 12 2 24 2 उरले, 12 2 24 1 उरला, 12 1 12. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे 221. प्रश्न क्रमांक 8. सुनीलने अनिलकडून 3 वर्ष वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 रुपयात विकत घेतले. जर घसाऱ्याचा दर साल दर शेकडा 10 असेल तर अनिलने ते यंत्र किती रुपयात घेतले असेल? आता समजा सुनीलने ते अनिलला 100 रुपयाला विकले. आता ही रक्कम सोडून द्या आपण 7,029 रुपयाला. पण काय म्हणताय, जर घसाऱ्याचा दर 10% धरला. आता हा चक्रवाढ व्याजचा प्रश्न आहे. घसाऱ्याचा दर म्हटल्यावर चक्रवाढ व्याज कसा आहे की प्रत्येक वर्षी एका वर्षी एवढी घसरण होईल, दुसऱ्या वर्षी त्याच घसरणमधून अजून घसरण होईल. समजा त्यांनी 100 रुपयाला एक घेतलं, मग आता काय म्हणताय 10% दर त्याचा घसरणीचा आहे, घसाऱ्याचा आहे. 3 वर्ष सांगितलं आहे. पहिल्या वर्षी 10% घसरला म्हणजे 100चे 10 किती होतील 10, किती उरलं मग 90% रक्कम उरली त्याची. हा पहिला वर्ष आपला. मग दुसऱ्या वर्षी काय होईल, ह्या 90मधनं कमी होईल, 90मधनं कमी होईल किती होईल 10%. मग 10% किती आपले 9 जर गेले किती उरले 81, म्हणजे 81 रक्कम ही दुसऱ्या वर्षाची आली. पण अजून तिसऱ्या वर्षी सांगितलं आहे, तिसऱ्या वर्षी 10% रक्कम अजून कमी होईल, म्हणजे किती रक्कम कमी होईल ती 8.1. मग 8.1 रक्कम वजा होईल, हे 0 इथं घेऊन घ्यायचा. हा 9, हा एक हातच्या वापस द्यायचा. 9मधनं 11 गेले किती उरले 2, हा एक जसं तसं म्हणजे 29 72.9 रक्कम उरेल ती तिसऱ्या वर्षी ही. 72.9 जर रक्कम ही तिसऱ्या वर्षी किती येते 7,29,000. पण आपण स्टार्टिंगची रक्कम किती मानली 100, तर 100 बरोबर किती, हा 100 गुणिले 7,29,000 करून घ्यायचा आणि भागिले 72.9च्या ऐवजी 72.9 घ्यायचा आणि इथं एक 0 वाढून द्यायचा. हा एक होऊन जाईल. किती उरले 1 2 3 4 4 शून्य म्हणजे 10,000 आणि हे 2 शून्य म्हणजे 10 लाख. 1 2 3 4 म्हणून ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर 2. प्रश्न क्रमांक 9. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याजानुक्रमे 800 व 436 रुपये आहे, तर व्याजाचा दर काय असेल? बरोबर. आता इथं सरळ व्याज व चक्रवाढ व्याज दिलेलं आहे. सरळ व्याज दिलेलं आहे आपल्याला 800 रुपये, चक्रवाढ व्याज दिलेलं आहे 836 रुपये. बरोबर. आता काय म्हणताय 2 वर्षासाठी किती 2 वर्षासाठी पहिल्या वर्षी याला व्याज किती मिळाले असेल 400 आणि दुसऱ्या वर्षी पण याला किती मिळेल 400. पहिल्या वर्षी सरळ व्याज व चक्रवाढ व्याज सारखंच असतं. दुसऱ्या वर्षी किती मिळेल 400, हे झाले एकूण 800 रुपये.
दुसऱ्या वर्षी याला किती मिळेल 436 रुपये. हे झाले 836. काय म्हणता येते 400वर किती वाढले 36 करायचं. 400वर 36 वाढले तर 100ला किती हे 2 गेले हे 2 गेले 4 1 4 4 9 36 म्हणजेच 9% दर आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 एने 2 लाख रुपये दर साल दर शेकडा 12% दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतले तर एला किती सरळ व्याज द्यावे लागेल. नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2023ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. आता काय होतं आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 सरळ व्याजाचा प्रश्न आहे म्हणून सरळ व्याज. आपले मुद्दल किती 2 लाख रुपये 2 लाख रुपये 1 2 3 गुणिले दर किती 12% दराने गुणिले काळ किती 5 वर्षे भागिले 100. याचे 2 गेले याचे 2 गेले 12 पंचे 60 2000 गुणिले 60. हा शून्य जसा ससा 6 0 0 6 0 0 6 0 0 6 2 12 म्हणजे 1,20,000 रुपये त्याला सरळ व्याज द्यावं लागेल म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 दर साल दर शेकडा सरळ व्याजाने कोणत्या दराने कोणत्याही रकमेचे 8 वर्षात 2.5 पट रक्कम होईल. आता 2.5 रक्कम म्हणजे सरळ व्याजाच्या दराने सांगितले. रक्कम डायरेक्ट कशी असते रास 2.5% 2.5 रक्कम होईल 8 वर्षात. समजा आपण ती रक्कम 100 मानली तर 8 वर्षात किती होईल ती 250 होईल बरोबर. मग याच्यात व्याज किती असेल 150. मग आपलं सूत्र काय आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आपली मुदत किती आपण समजा 100 मानली त्यांनी व्याज दिलेले 2.5 पट होईल ही रास झाली आणि हे व्याज आला आपल्याला. मुद्दल आपण 100 मानलेली आहे गुणिले 8 वर्ष आपल्याला दिलेले आहे गुणिले दर आपल्याला काढायचा आहे भागिले 100 बरोबर. आपलं व्याज किती आहे 150. हा 100 गेला हा 100 गेला काय उरला x बरोबर 150 भागिले हा 8 गुणिले इकडे जाईन 8 भागिले होऊन जाईल. मग 8 1 8 8 1 8 किती उरले 7 उरले. 8 7 56 8 8 64 किती उरले 6 उरले. पॉईंट देऊन शून्य घेतला 8 7 56 किती उरले 4 उरले अजून शून्य घेतला 8 5 40 म्हणजे 18.75 ते दर असेल म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 दर साल दर शेकडा 2.5% दराने 8,000 रुपयाचे 9 महिन्याचे सरळ व्याज किती होईल. आपलं सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मुद्दल किती आपली 8,000 दर किती आहे 2.5 गुणिले किती महिन्याचं आहे 9 महिन्याचं 9 महिन्याचं भागिले 100. इथं महिने म्हणून गुणिले 12 घ्यावा लागेल. काय होईल 3 त्रिक 9 3 चौक 12 4 1 4 4 2 8 2000 आला. हा 25 आहे ना इथं 1 शून्य अजून वाढून घ्यायचा त्याचा पॉईंट कॅन्सल करून घ्यायचा. कसं होईल तो 2000 गुणिले हा 25 होऊन जाईल गुणिले 3 भागिले हा 100 आहे ना तो फक्त 1000 होऊन जाईल. हा पॉईंट कट होऊन गेला म्हणजे हा 25 होऊन गेला. 25 1 25 25 चौक 100 हा 1 गेला हा 1 शून्य गेला. 4 1 4 4 25 50 50 त्रिक 150 ते व्याज असेल 150 म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 राजेंद्रने 6,000 रुपये एका बँकेत दर साल दर शेकडा 8% दराने सरळ व्याजाने 3 वर्षासाठी ठेवले तर मुदतीनंतर त्यास एकूण किती रक्कम मिळेल. एकूण किती रक्कम मिळेल हा शब्द महत्त्वाचा इथे. एकूण किती रक्कम म्हणजे रास. हा प्रश्न पडलेला आहे नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2023 व चंद्रपूर पोलीस भरती 2023ला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे 2 ठिकाणी पडलेला प्रश्न आहे. आपलं सूत्र आता परत सांगायला काही परवडणार नाही. मग रास मुद्दल किती आपली 6,000 दर किती 8% किती वर्षासाठी 3 वर्षासाठी म्हणून भागिले 100. आता एकूण रक्कम विचारली म्हणजे प्लस करावं लागेल आपल्याला मिळेल सरळ व्याज. प्लस करायचं हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले 8 त्रिक 24 म्हणजे 24 गुणिले 60 हा 6 0 0 हा 0 0 6 चौक 24 24 4 हा 4 2 6 2 12 2 14 म्हणजे 1440 नुसतं हे व्याज मिळेल. पण आपल्याला एकूण रक्कम सांगितली मग याच्यात मुद्दल पण प्लस करावी लागेल. ही झाली 4 4 7 ही झाली आपली रास म्हणून 7,740 रुपये रक्कम आपल्याला मिळेल म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे.
प्रश्न क्रमांक 15वा, दर साल दर शेकडा 10% दराने 400 रुपये मुद्दलीचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? आता किती रक्कम आहे? 400 रुपये. दर किती? 10. किती वर्ष सांगितले? 3 वर्ष भागिले 100. याचे 2 शून्य गेले, याचे 2 शून्य गेले. फक्त सरळ व्याज सांगितलेलं आहे. बरोबर. 4 10 40, 40 त्रिक 120. 120 आपल्याला व्याज मिळेल म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. पडलेला प्रश्न आहे सोलापूर ग्रामीण 2023ला पडलेला प्रश्न आहे म्हणून ऑप्शन क्रमांक आपलं 2 बरोबर आहे. तुम्हाला जर असं चॅप्टर वाईज प्रश्न लागत असेल तर चॅप्टर वाईज सांगा कमेंट करून. आणि तुम्हाला जर प्रश्नपत्रिकेवाईज प्रश्न लागत असेल तर प्रश्नपत्रिकेवाईज पण प्रश्न घ्यायला तयार आहे मी. पण तसं कमेंट करून सांगा.